नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 56 ते 65 पर्यंत चर्चा करू. तर आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 56 समजून घेणार आहोत. हे कलम आहे दस्तऐवजांच्या पुराव्याबद्दल. आणि हो, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टीने तर हे कलम प्रचंड महत्त्वाचं आहे. तर आपण बोलतोय कलम 56 बद्दल. खरं तर हे कलम डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा म्हणजे दस्तऐवज पुराव्याचा एक प्रकारे पायाच आहे. कोर्टात कोणताही डॉक्युमेंट कसा प्रूव्ह करायचा याचा सगळा खेळ याच कलमावर अवलंबून असतो. चला तर मग याला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या आपल्या या चर्चेमध्ये आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलम 56ची ओळख करून घेऊ. मग प्रायमरी आणि सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे काय हे समजून घेऊ. त्यानंतर काही महत्त्वाचे केस लॉज आणि लीगल मॅक्झिम्स पाहू. जुन्या कायद्याशी याची तुलना कशी होते तेही बघू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे यावरही लक्ष देऊ. चला तर मग सुरू करूया. बरं, तर कलम 56ला आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा बॅकबोन म्हणू शकतो, म्हणजे कणा. विचार करा, कोर्टात एखादा कॉन्ट्रॅक्ट किंवा एखादा मृत्यूपत्र सिद्ध करायचं आहे. मग त्या डॉक्युमेंटमध्ये जे लिहिलंय ते खरं आहे हे कसं सिद्ध करणार? तर याचाच नियम आपल्याला हे कलम 56 सांगतं. या कलमात नेमकं लिहिलंय तरी काय? अगदी सोप्या सरळ शब्दात सांगायचं तर दस्तऐवजातील मजकूर प्राथमिक किंवा दुय्यम पुराव्याने सिद्ध करता येईल. याचा अर्थ काय झाला? सोपं आहे. कोर्टात कोणताही डॉक्युमेंट सिद्ध करायचा असेल तर आपल्याकडे दोनच मार्ग आहेत. एक, आपण त्याची ओरिजिनल कॉपी सादर करा, किंवा जर काही विशिष्ट परिस्थिती असेल तर कायद्याने परवानगी दिलेला दुसरा पुरावा द्या. आता हे कलम दोन शब्दांवर उभा आहे, प्रायमरी एव्हिडन्स आणि सेकंडरी एव्हिडन्स, म्हणजे प्राथमिक पुरावा आणि दुय्यम पुरावा. हे दोन्ही नेमके काय आहेत आणि यांच्यातला फरक काय आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला हे कलम नीट कळणारच नाही. त्यामुळे चला आता आपण हेच समजून घेऊया. सुरुवात करूया प्रायमरी एव्हिडन्सने. नावाप्रमाणेच हा आहे प्रायमरी म्हणजे मुख्य पुरावा. सोप्या भाषेत सांगायचं तर जो मूळ दस्तऐवज आहे तो स्वतः कोर्टासमोर तपासणीसाठी सादर करणं यालाच प्रायमरी एव्हिडन्स म्हणतात. म्हणूनच याला कायद्यामध्ये बेस्ट एव्हिडन्स म्हणजे सर्वोत्तम पुरावा असं म्हटलं जातं, कारण त्यात काहीच भेसळ नसते, तो ओरिजिनल असतो. आता बघूया सेकंडरी एव्हिडन्स. हा प्रायमरीच्या अगदी उलट आहे. हा मूळ दस्तऐवजाचा एक पर्याय आहे, एक सबस्टिट्यूट आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नाहीये किंवा ते सादर करणं शक्यच नाहीये, फक्त आणि फक्त तेव्हाच आपण सर्टिफाईड कॉपी किंवा फोटोकॉपीसारखा पुरावा वापरू शकतो. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, हा पुरावा काही अटींवरच स्वीकारला जातो. हा फरक लक्षात ठेवायला अगदी सोपा आहे. समजा प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे सिनेमाचा हिरो आहे, म्हणजे मूळ दस्तऐवज जो सर्वात महत्त्वाचा आणि विश्वासार्ह आहे. आणि सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे त्या हिरोचा बॉडी डबर किंवा बॅकअप आहे. हिरो उपलब्ध नसेल तरच त्याला संधी मिळते. तसंच मूळ दस्तऐवज नसेल तरच दुय्यम पुराव्याचा विचार होतो. अच्छा, तर मग कोर्टात याची प्रोसेस कशी चालते? चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. पहिली स्टेप, कोर्टात हे सांगावं लागतं की असा एक डॉक्युमेंट अस्तित्वात आहे. दुसरी स्टेप, त्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं आहे हे सिद्ध करावं लागतं. आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, सामान्य नियम असा आहे की आपण नेहमी ओरिजिनल डॉक्युमेंटच सादर करायला हवा. पण जर काही अपवादात्मक कारणामुळे ओरिजिनल सादर करणं शक्य नसेल तरच चौथी स्टेप येते, जिथे आपल्याला सेकंडरी एव्हिडन्स सादर करायची परवानगी मिळू शकते. चला हे एका प्रॅक्टिकल उदाहरणाने समजून घेऊया, जे आपल्याला परीक्षेतही उपयोगी पडेल. कल्पना करा की एका मृत्यूपत्रावरून म्हणजे विलवरून वाद सुरू आहे. पण अडचण अशी आहे की ते ओरिजिनल मृत्यूपत्रच गायब झालंय. आता प्रश्न असा येतो की त्या मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं हे सिद्ध कसं करणार? बरोबर, इथेच सेकंडरी एव्हिडन्सची एंट्री होते. बरं, कायदा तर आपण समजून घेतला, पण कायदा फक्त वाचून भागत नाही, तर कोर्ट त्याचा अर्थ कसा लावतो हे पाहणं जास्त महत्त्वाचं असतं. यालाच आपण ज्युडिशियल इंटरप्रिटेशन म्हणतो. चला तर मग या कलमांसंदर्भातले काही महत्त्वाचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघूया. सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचं तत्त्व मांडलं आहे. कोर्ट म्हणतं की जेव्हा एखाद्या डॉक्युमेंटमधल्या गोष्टी लेखी स्वरूपात असतात तेव्हा त्या सिद्ध करण्यासाठी तो मूळ डॉक्युमेंटच सादर करायला हवा. या एका वाक्यातच बेस्ट एव्हिडन्स रूलचं सार आहे. हे तत्त्व रूपकुमार विरुद्ध मोहन थेदानी या 2003च्या लँडमार्क केसमध्ये अगदी स्पष्ट झालं. या केसमध्ये मुख्य प्रश्न हाच होता
की लेखी दस्तावेजाचा मजकूर कसा सिद्ध करायचा आणि सुप्रीम कोर्टाने अगदी ठामपणे सांगितलं की बेस्ट एव्हिडन्स रूल लागू होतो, म्हणजे मूळ दस्तावेजच सादर करणं बंधनकारक आहे. या केसने प्रायमरी एव्हिडन्सचं महत्त्व आणखी पक्कं केलं. आता दुसरा प्रश्न येतो की सेकंडरी एव्हिडन्स कधी स्वीकारला जातो. यावरही कोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिलाय. त्याचं सार असं आहे की सेकंडरी एव्हिडन्स तेव्हाच ग्राह्य धरला जाईल जेव्हा मूळ डॉक्युमेंट का सादर करू शकत नाही याचं योग्य आणि समाधानकारक कारण दिलं जाईल. हे तत्व जे यशोदा विरुद्ध के शोभा राणी या 2007च्या केसमध्ये स्पष्ट झालं. प्रश्न हाच होता की सेकंडरी एव्हिडन्सला कधी परवानगी द्यायची. कोर्टाने सांगितलं की ही काही साधी गोष्ट नाही. मूळ डॉक्युमेंट का नाहीये याचं योग्य कारण देणं ही एक प्री कंडिशन आहे, म्हणजे पूर्व अट आहे. हे कारण दिल्याशिवाय सेकंडरी एव्हिडन्सचा विचारच केला जाणार नाही. या सगळ्या मागे एक खूप जुनं आणि महत्त्वाचं कायदेशीर सूत्र आहे, वर्बा वोलंट स्क्रिप्टा मॅनेंट. हे एक लॅटिन मॅक्झिम आहे. याचा अर्थ काय? सोपा आहे. बोललेले शब्द हवेत विरून जातात, पण लिहिलेले शब्द कायम राहतात. आणि म्हणूनच कायदा नेहमी लेखी पुराव्याला जास्त महत्त्व देतो. आता आपल्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की जुन्या कायद्याचं काय, म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872चं काय झालं. तर आपल्याला माहीतच आहे की आता भारतीय साक्ष अधिनियम 2023 हा नवीन कायदा आला आहे. मग या नवीन कायद्यात आणि जुन्या कायद्यात काही फरक आहे का? चला बघूया. हे टेबल बघा. आपल्याला लगेच लक्षात येईल. जी गोष्ट जुन्या कायद्यात म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये कलम 61 मध्ये होती, तीच गोष्ट आता नवीन कायद्यात भारतीय साक्ष अधिनियमात कलम 56 मध्ये आहे. मूळ तत्व म्हणजे बेस्ट एव्हिडन्स रूल अगदी तसंच आहे. त्यात कोणताही बदल नाही, फक्त आणि फक्त सेक्शन नंबर बदलला आहे. त्यामुळे अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे परीक्षेची तयारी. ज्युडिशरी असो किंवा एपीओ परीक्षा, या कलमावर प्रश्न कसे विचारले जातात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, प्रिलिम्समध्ये प्रश्न अगदी सरळ येऊ शकतो. आपल्याला थेट विचारतील की दस्तऐवजाचा मजकूर सिद्ध करण्यासंबंधीचं कलम कोणतं. उत्तर आहे कलम 56. किंवा बेस्ट एव्हिडन्स रूल कोणत्या कलमात आहे असंही विचारू शकतात. पण मेन्समध्ये मात्र थोडं वेगळं असेल. तिथे आपल्याला एक प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन दिला जाईल, म्हणजे एक सिच्युएशन देतील आणि विचारतील की या परिस्थितीत प्रायमरी एव्हिडन्स लागेल की सेकंडरी आणि का. त्यामुळे आपल्याला या कलमाचं ॲप्लिकेशन समजणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आज आपण बरंच काही शिकलो. चला एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, सेक्शन नंबर जो आहे 56. दुसरी, याचं मुख्य काम काय आहे, तर दस्तऐवजातील मजकूर सिद्ध करणे. आणि तिसरी, याचा गोल्डन रूल काय आहे, आधी प्रायमरी एव्हिडन्स आणि तो नसेल तरच सेकंडरी एव्हिडन्स. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. ज्युडिशरी, एपीओ आणि इतर कायदेविषयक परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या सविस्तर विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 57 बद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत, जे आहे प्राथमिक पुरावा किंवा प्रायमरी एव्हिडन्स. कायद्याच्या क्षेत्रात हा एक खूपच महत्त्वाचा विषय आहे. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर सर्वात आधी आपण कलम 57ची ओळख करून घेऊ. त्यानंतर प्राथमिक पुरावा म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. मग कोर्टात त्याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो याबद्दल कोणते महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय आहेत, आणि हो, नवीन आणि जुन्या कायद्यात काय फरक आहे हेही बघू. आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे आणि क्विक रिव्हिजनसुद्धा करू. तर भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 57 हे प्राथमिक पुराव्याबद्दल बोलतं. याला पुराव्याचा सुवर्ण मानक म्हणजेच गोल्ड स्टँडर्ड असंही म्हटलं जातं. न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांच्या तयारीसाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण पुराव्याच्या विश्वासार्हतेचा हाच तर पाया आहे. आता प्राथमिक पुराव्याला कायद्यात एवढं महत्त्व का दिलं जातं याचं साधं सरळ उत्तर आहे, कारण तो थेट मूळ स्रोताकडून आलेला असतो. त्यामुळे त्याची विश्वासार्हता ही सगळ्यात जास्त असते. म्हणूनच कायद्याच्या भाषेत याला सर्वोत्तम पुरावा मानलं जातं. हे संपूर्ण कलम सर्वोत्तम पुराव्याच्या नियमावर म्हणजे बेस्ट एव्हिडन्स रूलवर आधारित आहे. हा नियम काय सांगतो, तर कोर्ट नेहमी म्हणतं की जेव्हा शक्य असेल तेव्हा मूळ दस्तऐवजच माझ्यासमोर आणा. दुय्यम पुरावा म्हणजे सेकंडरी एव्हिडन्स हा फक्त काही खास परिस्थितीतच स्वीकारला जातो. बरं, तर आता आपण थेट कायद्याच्या मूळ भाषेकडे वळूया आणि बघूया की कलम 57 प्राथमिक पुराव्याची व्याख्या नक्की कशी करते. बघा, कायद्याची भाषा किती सरळ आणि स्पष्ट आहे.
प्राथमिक पुरावा म्हणजे न्यायालयाच्या तपासणीसाठी सादर केलेला स्वतः दस्तऐवज. याचा अर्थ काय? तर जे ओरिजिनल डॉक्युमेंट, मूळ कागदपत्र किंवा फाईल आहे ती जशीच्या तशी कोर्टात सादर करणं. या व्याख्येतले 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. पहिला, दस्तऐवज स्वतः म्हणजे ती ओरिजिनल कॉपी. दुसरा, सादर करणे म्हणजे तो कोर्टात प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वरूपात सादर करणे. आणि तिसरा, न्यायालयाची तपासणी, जेणेकरून न्यायाधीश त्याची सत्यता आणि त्यातला मजकूर तपासू शकतील. आता येतो या कलमाचा सगळ्यात महत्वाचा भाग, तो म्हणजे याची 7 स्पष्टीकरणं किंवा एक्सप्लेनेशन्स. ही स्पष्टीकरणं खूप महत्वाची आहेत, कारण ती प्राथमिक पुराव्याची व्याप्ती वाढवतात आणि आधुनिक काळातल्या पुराव्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणतात. या स्पष्टीकरणांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितींचा समावेश आहे. उदाहरणार्थ, एखादा दस्तऐवज अनेक भागांमध्ये बनवला असेल किंवा त्याचे प्रतिलेख असतील. आता प्रतिलेख म्हणजे काय? समजा 2 पक्षांमध्ये करार झाला आणि दोघांनी आपापल्या प्रतीवर सही केली, तर प्रत्येक पक्षासाठी दुसऱ्या पक्षाने सही केलेली प्रत हाच प्राथमिक पुरावा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्पष्टीकरण 4 ते 7 हे तर पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सबद्दल आहेत. जसं की एकाच व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या अनेक प्रती किंवा एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी सेव्ह केलेला डेटा. हे सगळं आता प्राथमिक पुरावा मानलं जातं. चला, आता हे सगळं थ्योरीमध्ये झालं, पण खरं तर कोर्टात हे कसं वापरलं जातं, प्रॅक्टिसमध्ये याचं काय महत्त्व आहे ते पाहूया. म्हणजे एखादी केस चालू असताना वकील किंवा न्यायाधीश या कलमाचा विचार कसा करतात हे समजून घेण्यासाठी कायद्यातच दिलेलं एक उदाहरण बघूया. कायद्यातलं हे उदाहरण खूप छान आहे. विचार करा, एकाच मूळ प्लेटवरून हजारो पोस्टर्स छापली गेली, तर यातलं कोणतंही एक पोस्टर हे दुसऱ्या पोस्टरमधल्या मजकुराचा प्राथमिक पुरावा मानला जाईल, पण यातलं कोणतंही पोस्टर त्या मूळ प्लेटचा प्राथमिक पुरावा मानल्या जाणार नाही, कारण ती सगळी पोस्टर्स एकाच प्रोसेसमधून आलेली आहेत. कायदा तर आपण वाचला, पण त्याचा खरा अर्थ तर कोर्टाच्या निर्णयांमधूनच स्पष्ट होतो. चला तर मग काही महत्वाचे खटले पाहूया, ज्यांनी कलम 57चा अर्थ अधिक स्पष्ट केला आहे. तोमासो ब्रुनो विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य हा इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या संदर्भात एक ऐतिहासिक लँडमार्क निर्णय आहे. या खटल्याने डिजिटल पुराव्याच्या स्वीकारार्हतेबद्दलचे नियम स्पष्ट केले. या खटल्यातला मुख्य मुद्दा होता की सीसीटीव्ही फुटेजसारख्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना प्राथमिक पुरावा मानता येईल का? आणि सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्टपणे सांगितलं, होय, जर ते योग्य प्रक्रियेने सादर केले गेले तर त्यांना नक्कीच प्राथमिक पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल. ह्या निर्णयाने आधुनिक पुरावा कायद्यावर खूप मोठा परिणाम केला. या व्यतिरिक्त अनवर पी.व्ही. आणि अर्जुन पंडितराव खोतकर हे 2 खटलेसुद्धा इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या संदर्भात खूप महत्वाचे आहेत. या खटल्यांनी कलम 65B अंतर्गत प्रमाणपत्राची म्हणजेच सर्टिफिकेशनची आवश्यकता किती महत्वाची आहे हे स्पष्ट केलं आहे. आता एक महत्वाचा प्रश्न, जुना भारतीय पुरावा कायदा 1872 आणि हा नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 यात नक्की काय बदललंय? चांगली गोष्ट ही आहे की प्राथमिक पुराव्याची जी मूळ व्याख्या आहे ती बदललेली नाहीये, पण जो सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल झाला आहे तो म्हणजे नवीन कायद्याने आता डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सना अगदी स्पष्टपणे मान्यता दिली आहे आणि त्यांचा समावेश केला आहे. हा एक खूप महत्त्वाचा आणि काळाची गरज असलेला बदल आहे. चला, आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत. परीक्षेच्या तयारीसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते आता पाहूया. उजळणीसाठी हे लक्षात ठेवा की प्राथमिक पुरावा म्हणजे फक्त ओरिजिनल कागद नाही, त्यात अनेक भागांतील दस्तावेज, प्रतिलेख तसंच आजच्या काळातले डिजिटल फाईल्स आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग या सगळ्यांचा समावेश होतो. परीक्षेच्या दृष्टीने बोलायचं झालं तर प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलमाच्या नंबरवर किंवा त्यातील स्पष्टीकरणांवर प्रश्न येऊ शकतो आणि मेन्समध्ये प्राथमिक पुरावा यावर टीप लिहिण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक पुराव्याशी संबंधित एखादी केस देऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला तर या सगळ्या विश्लेषणाचा शेवट एका जलद उजळणीने करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम 57. 2. मूळ दस्तऐवज हाच सर्वोत्तम पुरावा आहे. आणि 3. आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स नाही तेवढंच महत्त्व आहे. न्यायपालिका, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांशी संबंधित अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत असेच जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधला एक खूप महत्वाचा भाग
कलम 58 यावर चर्चा करणार आहोत. हा विभाग दुय्यम पुरावा म्हणजेच सेकंडरी एव्हिडन्स या संकल्पनेशी संबंधित आहे. आणि हो, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी तर हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. या सेशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत ते थोडक्यात बघूया. सगळ्यात आधी आपण सर्वोत्तम पुरावा नियम म्हणजे काय तो पाया समजून घेऊ. त्यानंतर दुय्यम पुराव्याची व्याख्या आणि त्याचे 8 प्रकार पाहू. मग महत्त्वाच्या केस लॉसच्या मदतीने त्याचा वापर कसा होतो ते बघू. आणि शेवटी परीक्षेसाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे यावर लक्ष केंद्रित करू. जरा विचार करा, न्यायालयात एक मोठा खटला चालू आहे आणि अचानक कळतं की सगळ्यात महत्त्वाचा कागद तो मूळ दस्तावेजच हरवलाय, जसं की एखादं सेल डीड. मग आता काय? सगळं प्रकरण तिथेच थांबणार का? तर नाही. आणि इथेच दुय्यम पुराव्याची एंट्री होते. चला, सगळ्यात आधी आपण सर्वोत्तम पुरावा नियम किंवा बेस्ट एव्हिडन्स रूल काय आहे हे समजून घेऊ. हा एक मूलभूत कायदेशीर सिद्धांत आहे जो सांगतो की कोणत्याही डॉक्युमेंटमधला मजकूर सिद्ध करायचा असेल तर कोर्टात त्याचं ओरिजिनलच सादर करावं लागतं. आता हा बेस्ट एव्हिडन्स रूल का आहे? तर यामागचा उद्देश आहे डॉक्युमेंटची सत्यता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे. पण कायदा ही प्रॅक्टिकल आहे. त्याला माहिती आहे की काही वेळा ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करणं शक्य नसतं. आणि अशाच परिस्थितीसाठी कायद्याने एक मार्ग काढलाय, ज्यालाच आपण दुय्यम पुरावा म्हणतो. आणि येथेच पिक्चरमध्ये येतं भारतीय साक्ष अधिनियमचं कलम 58. जेव्हा प्राथमिक पुरावा म्हणजे मूळ कागदपत्र उपलब्ध नसताना तेव्हा हे कलम लागू होतं. खरं तर हे कलम म्हणजे सर्वोत्तम पुरावा नियमाला एक कायदेशीर अपवाद आहे. कायदा काय म्हणतो बघा, तो म्हणतो की दुय्यम पुराव्यामध्ये सर्टिफाईड कॉपी, मेकॅनिकल प्रोसेसने बनवलेला कॉपी किंवा तोंडी माहितीचा समावेश होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा पुरावा कधीही कसाही देता येत नाही. आधी हे सिद्ध करावं लागतं की ओरिजिनल डॉक्युमेंट का देता येत नाहीये. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुय्यम पुरावा म्हणजे काय? तर समजा डॉक्युमेंटची फोटोकॉपी, त्याची सर्टिफाईड कॉपी किंवा ज्याने मूळ कागद स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय त्याने दिलेलं तोंडी वर्णन हे सगळं सेकंडरी एव्हिडन्समध्ये येतं. आता येऊया या कलमाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कलम 58 मध्ये दुय्यम पुराव्याचे एकूण 8 प्रकार दिलेले आहेत. हो, तब्बल 8. चला एक एक करून ते सगळे समजून घेऊया. तर यातले पहिले काही प्रकार बघूया. सगळ्यात आधी येतात प्रमाणित प्रती म्हणजे सर्टिफाईड कॉपीज. मग आहेत यांत्रिक प्रती म्हणजे आपली साधी झेरॉक्स किंवा फोटोकॉपी. तिसरं ओरिजिनलशी तपासून पाहिलेल्या कॉपीज. चौथा आहे प्रतिभाग किंवा काउंटर पार्ट्स. आणि 5वं ज्या व्यक्तीने ओरिजिनल डॉक्युमेंट स्वतः पाहिलाय त्याने दिलेलं तोंडी स्पष्टीकरण. आता उरलेले प्रकार बघूया. यानंतर 6वा आणि 7वा प्रकार येतो तो म्हणजे तोंडी किंवा लेखी कबुली जबाब म्हणजेच ओरल ऑर रिटन ॲडमिशन्स. आणि 8वा प्रकार थोडा वेगळा आहे. विचार करा, जर खूप सारे कागदपत्र असतील, जसं की एखाद्या कंपनीची हजारो बिलं, ती सगळी कोर्टात तपासणं शक्य नाही. अशा वेळी एखादा चार्टर्ड अकाउंटंटसारखा एक्सपर्ट त्या सगळ्याचा एक सारांश, एक समरी सादर करू शकतो. हा सुद्धा दुय्यम पुरावा मानला जातो. हे प्रतिभाग किंवा काउंटरपार्ट्स म्हणजे नेमकं काय हे एका उदाहरणाने समजू. समजा एक भाडेकरार आहे. त्याच्या 2 कॉपी बनवल्या जातात. घरमालक एकावर सही करतो आणि भाडेकरू दुसऱ्यावर. आता भाडेकरूसाठी घरमालकाने सही केलेली कॉपी हा दुय्यम पुरावा ठरतो. बरं, कायद्यात काय लिहिलंय हे तर आपण पाहिलं, पण सुप्रीम कोर्ट याला प्रत्यक्षात कसं लागू करतं हे समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे केस लॉ बघणं गरजेचं आहे. यापैकी एक खूप महत्त्वाचा खटला आहे एच. सिद्दीकी विरुद्ध ए. रामलिंगम. यात सुप्रीम कोर्टाने एकदम स्पष्ट केलंय की दुय्यम पुरावा देणं हा काय तुमचा हक्क नाहीये. तो सादर करण्याआधी तुम्हाला कोर्टाला हे पटवून द्यावं लागेल की मूळ कागदपत्र का सादर करता येत नाहीये. यालाच पायाभरणी किंवा लेईंग अ फाउंडेशन म्हणतात. असाच एक दुसरा महत्त्वाचा खटला आहे जे यशोदा विरुद्ध के. शोभा राणी. यातही कोर्टाने पुन्हा तेच सांगितलं. जो कोणी दुय्यम पुरावा देऊ इच्छितो त्याच्यावरच ही जबाबदारी आहे की त्याने आधी हे सिद्ध करावं की मूळ कागदपत्र सादर करणं का अशक्य आहे. कोर्टाचा हा दृष्टिकोन एका जुन्या लॅटिन म्हणीतून छान स्पष्ट होतो. वर्बा ओलांट स्क्रिप्टा मॅनेट. याचा अर्थ आहे बोललेले शब्द उडून जातात पण लिहिलेले शब्द कायम राहतात. म्हणूनच कोर्ट नेहमी लेखी पुराव्याला जास्त महत्त्व देतं, मग तो प्राथमिक असो वा दुय्यम. आता एक असा प्रश्न जो बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतो. हा नवीन भारतीय साक्ष अधिनियम आणि जुना भारतीय पुरावा कायदा यात नेमका काय फरक आहे? तर परीक्षेसाठी ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. जुन्या कायद्यात जे कलम 63 होतं तेच आता नवीन कायद्यात कलम 58 झालं आहे. म्हणजे दुय्यम पुराव्याबद्दलचे जे नियम, जी तत्त्व आहेत ती जवळजवळ तशीच आहेत.
फक्त सेक्शन नंबर बदलला आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. चला आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं? प्रिलिम्स आणि मेन्समध्ये या टॉपिकवर कसे प्रश्न येऊ शकतात? हे बघा, प्रिलिम्समध्ये सरळ प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणता दुय्यम पुराव्याचा प्रकार आहे किंवा नाही. मेन्ससाठी तुम्हाला एखादी केस स्टडी किंवा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न दिला जाईल आणि विचारातील की अशा परिस्थितीत दुय्यम पुरावा ग्राह्य धरला जाईल का? आणि हो, उत्तरामध्ये आपण चर्चा केलेल्या केस लॉचा उल्लेख करायला विसरू नका, खूप फरक पडतो. चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम क्रमांक 58. 2. ही संकल्पना मूळ पुराव्याचा एक पर्याय आहे. आणि 3. सगळ्यात महत्त्वाची अट, मूळ कागद का उपलब्ध नाही याचं कारण आधी द्यावं लागेल. हा नंबर डोक्यात फिट करून घ्या. 58 भारतीय साक्ष अधिनियम 2023 दुय्यम पुरावा. तर हे होतं कलम 58चं सविस्तर विश्लेषण. मला आशा आहे की यातून तुमच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्या असतील. अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम 59 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे कलम दस्तऐवजी पुराव्याबद्दलचा एक फंडामेंटल नियम सांगतं. कधी विचार केला आहे का की न्यायालयात एखादा करार, विक्रीपत्र किंवा समजा मृत्यूपत्र सादर केलं तर ते खरंच ओरिजिनल आहे, अस्सल आहे हे कसं सिद्ध करायचं? याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कलम 59 मध्ये मिळतं. तर हे कलम दस्तऐवजी पुराव्याविषयी या प्रकरणामध्ये येतं आणि दस्तऐवज कसे सिद्ध करावेत याबद्दलचा अगदी बेसिक पण सगळ्यात महत्त्वाचा नियम स्पष्ट करतं. लक्षात ठेवा, ज्युडिशियरी आणि APO परीक्षांच्या दृष्टीनं हे कलम फार महत्त्वाचं आहे. बघा, कायद्याची भाषा कधीकधी जरा अवघड वाटते, नाही का? पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. जेव्हा कोणत्याही डॉक्युमेंटमधल्या मजकुराबद्दल कोर्टात सिद्ध करायचं असेल तेव्हा तो मूळ म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटच सादर करावा लागतो. यालाच प्राथमिक पुरावा म्हणतात. हो, कायद्यात काही खास अपवाद दिले आहेत, जसं की मूळ दस्तऐवज हरवला किंवा नष्ट झाला तर गोष्ट वेगळी, पण तोपर्यंत नियम हाच लागू होतो. चला आता या कलमातले काही कीवर्ड्स सोपे करून समजून घेऊया. पहिला शब्द आहे प्राथमिक पुरावा. याचा सरळ अर्थ आहे तो ओरिजिनल डॉक्युमेंट जो कोर्टाच्या तपासणीसाठी आणला जातो. दुसरा आहे सर्वोत्तम पुराव्याचा नियम, म्हणजे कोर्ट नेहमीच सगळ्यात चांगला, सगळ्यात विश्वासार्ह पुरावा मागतं आणि तो म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटच असतो. आणि तिसरा आहे अपवाद, म्हणजे काही खास परिस्थिती जिथे ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करणं शक्य नसतं आणि त्यामुळे मग दुय्यम पुरावा म्हणजे फोटोकॉपीसारख्या गोष्टी सादर करायला परवानगी मिळते. आता पाहूया कोर्टात हा नियम नक्की कसा काम करतो. जेव्हा कोणत्याही डॉक्युमेंटच्या मजकुराबद्दल वाद निर्माण होतो तेव्हा सामान्य नियम काय आहे? बरोबर, तो मूळ दस्तऐवज न्यायालयात सादर करा. यालाच आपण प्राथमिक पुरावा म्हणतो. आणि जर मूळ दस्तऐवज सादर करणं शक्यच नसेल तर मग येतात अपवाद, ज्याबद्दल पुढच्या कलमांमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. हे समजायला आणखी सोपं करण्यासाठी एक व्यावहारिक उदाहरण घेऊया. समजा एक घरमालक आणि एक भाडेकरू आहे. त्यांच्यात भाड्याच्या रकमेवरून वाद झालाय. घरमालक म्हणतोय भाडं 15,000 रुपये आहे आणि भाडेकरू म्हणतोय नाही, इथे तर 10,000 रुपये आहे. आता खरं काय हे कसं ठरणार? अर्थात त्यांच्यात जो मूळ भाडे करार झाला होता तो कोर्टात सादर करावा लागेल, कारण तोंडी युक्तिवादापेक्षा लिहिलेला मूळ दस्तऐवज हाच सगळ्यात पक्का आणि सर्वोत्तम पुरावा मानला जातो. याच सिद्धांताला आणखी पक्क करणारा सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निकाल आहे. केसचं नाव आहे रूपकुमार विरुद्ध मोहन थेटानी. या केसमध्ये कोर्टानं अगदी स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा कोणत्याही कराराच्या अटी लेखी स्वरूपात असतात तेव्हा त्यातील मजकूर सिद्ध करण्यासाठी तो मूळ दस्तऐवजच सादर करावा लागतो. तुम्ही त्यातील अटी बदलण्यासाठी किंवा त्याविरुद्ध तोंडी पुरावा देऊ शकत नाही. लेखी दस्तऐवजाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. आता आपण आणखी एक महत्त्वाचा खटला पाहूया जो प्राथमिक पुराव्याच्या नियमाच्या अपवादांशी संबंधित आहे. केस आहे जे यशोदा विरुद्ध के शोभाराणी. या केसमध्ये कोर्टानं स्पष्ट केलं की दुय्यम पुरावा म्हणजे फोटोकॉपी वगैरे इतक्या सहजपणे स्वीकारला जात नाही. तो सादर करण्याआधी तुम्हाला 2 गोष्टी 100% सिद्ध कराव्या लागतील. 1 की मूळ दस्तऐवज खरंच अस्तित्वात होता आणि 2 तो आता हरवला आहे किंवा नष्ट झाला आहे. म्हणजेच अपवादांचा वापर करण्यासाठी कोर्ट खूप कडक अटी लावतं. या कलमाच्या मागे एक खूप जुनं कायदेशीर तत्वज्ञान आहे जे एका प्रसिद्ध लॅटिन म्हणीतून स्पष्ट होतं, वर्बा वोलॅंड स्क्रिप्टा मानेंत. याचा अर्थ खूप सुंदर आहे.
बोललेले शब्द हवेत विरून जातात, पण लिहिलेले शब्द मात्र कायम राहतात. आणि म्हणूनच आपला कायदा तोंडी पुराव्यापेक्षा लेखी दस्तऐवजांना जास्त महत्त्व देतो. आता एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा, जुना आणि नवीन कायद्याची तुलना. ही जी तरतूद आहे ती पूर्वी भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 64 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तीच तरतूद कलम 50-59 मध्ये आली आहे. तत्वामध्ये कोणताही बदल नाही, फक्त सेक्शन नंबर बदलला आहे, हे लक्षात असू द्या. तर हे कलम इतकं महत्त्वाचं का आहे? कारण 1. ते दस्तऐवजांची सत्यता सुनिश्चित करतं. 2. यामुळे फसवणूक आणि बनावटगिरीला आळा बसतो. 3. यामुळे कोर्टाला स्वतः मूळ पुरावा तपासायला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकून राहते. आता परीक्षेच्या तयारीसाठी एक खास स्टेप. न्यायपालिका प्रिलिम्समध्ये या कलमावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, जसं की प्राथमिक पुराव्याबद्दल कोणता कलम सांगतं. आणि मेन्समध्ये तुम्हाला एखादी केस स्टडी किंवा प्रॉब्लेम दिला जाईल आणि विचारलं जाईल की इथे कोणता नियम लागू होईल. त्यामुळे याची तयारी व्यवस्थित करा. चला तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिलं, कलम क्रमांक 59. दुसरं, मूळ संकल्पना म्हणजेच दस्तऐवज नेहमी प्राथमिक पुराव्यानेच सिद्ध करायचा. आणि तिसरं, ह्यामागचं मुख्य तत्व म्हणजेच सर्वोत्तम पुराव्याचा नियम. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. न्यायपालिका, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या अधिक माहितीपूर्ण विवेचनासाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कलमावर म्हणजेच कलम 60 वर चर्चा करणार आहोत. हे कलम दुय्यम पुरावेशी म्हणजेच सेकंडरी एव्हिडन्सशी संबंधित आहे. ज्युडिशरी आणि APO परीक्षांच्या दृष्टीनं हा विषय खूपच महत्त्वाचा आहे. जरा विचार करा की एखाद्या प्रॉपर्टीच्या केसमध्ये जे मूळ मृत्यूपत्र आहे म्हणजे विल, तेच जर आगीत जळून खाक झालं तर काय होईल? मग काय तो खटला तिथेच संपणार? न्याय मिळणारच नाही का? तर याच गंभीर प्रश्नाचं उत्तर आपल्याला भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम 60 मध्ये मिळतं. चला तर मग हा विषय खोलात जाऊन समजून घेऊया. बघा, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत पुराव्याचा एक सुवर्ण नियम असतो. याला बेस्ट एव्हिडन्स रूल असंही म्हणतात. या नियमानुसार आपलं न्यायालय नेहमी मूळ दस्तऐवजाला म्हणजेच प्रायमरी एव्हिडन्सला सर्वाधिक महत्त्व देतं. कायद्याचा सामान्य नियम अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. जर तुम्हाला कोणताही दस्तऐवज सिद्ध करायचा असेल तर तुम्हाला त्याचं मूळ कागदपत्रच ओरिजिनल डॉक्युमेंटच कोर्टात सादर करावं लागतं. पण प्रत्येक वेळी हे शक्य असतं का? नाही. आणि म्हणूनच या नियमाला काही महत्त्वाचे अपवाद आहेत जे आज आपण समजून घेणार आहोत. आणि इथेच भारतीय साक्ष अधिनियमाचं कलम 60 आपल्या मदतीला धावून येतं. हे कलम अशा परिस्थितींसाठी एक कायदेशीर उपाय देतं जेव्हा प्राथमिक पुरावा म्हणजे मूळ दस्तऐवज आपल्याकडे उपलब्ध नसतो. तर मग हा दुय्यम पुरावा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा मूळ कागदपत्र सादर करणं शक्य नसतं तेव्हा त्याच्या जागी जो पर्यायी पुरावा वापरला जातो त्याला दुय्यम पुरावा म्हणतात. उदाहरणार्थ, मूळ डॉक्युमेंटची फोटोकॉपी किंवा त्याची सर्टिफाईड कॉपी. कलम 60चा मूळ उद्देशच हा आहे की न्यायाची प्रक्रिया थांबू नये. केवळ मूळ कागदपत्र उपलब्ध नाही या एका कारणामुळे कोणालाही न्यायापासून वंचित ठेवलं जाऊ नये, हेच हे कलम सुनिश्चित करतं. बरं, मग कायदा कधी आणि कोणत्या परिस्थितीत दुय्यम पुरावा स्वीकारतो? तर कलम 60 मध्ये अशा 7 विशिष्ट परिस्थिती दिल्या आहेत जिथे दुय्यम पुरावा देण्याची परवानगी आहे. चला आता या 7 परिस्थिती म्हणजे जणू काही 7 चाव्याच आहेत, त्या आपण एक एक करून पाहूया. स्क्रीनवर तुम्हाला त्या 7 परिस्थितींची एक संक्षिप्त यादी दिसते आहे. ही यादी म्हणजे पुढच्या चर्चेसाठी आपला रोडमॅप आहे. यात विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या दस्तऐवजांपासून ते सार्वजनिक दस्तऐवजांपर्यंत वेगवेगळ्या परिस्थितींचा समावेश आहे. पहिली परिस्थिती, जेव्हा मूळ कागदपत्र तुमच्या विरोधी पक्षाच्या ताब्यात असतं. समजा तुम्ही त्याला कायदेशीर नोटीस दिली की ते कागदपत्र कोर्टात सादर कर, पण तरीही तो ते सादर करत नाही. अशा वेळी कायदा तुम्हाला त्याचा दुय्यम पुरावा म्हणजे फोटोकॉपी वगैरे सादर करण्याची परवानगी देतो. दुसरी परिस्थिती ही तेव्हा येते जेव्हा विरोधी पक्षाने स्वतःच त्या डॉक्युमेंटमधला मजकूर लेखी स्वरूपात मान्य केलेला असतो. म्हणजे त्याने स्वतःच लिहून दिलेला आहे की हो, या डॉक्युमेंटमध्ये जे लिहिलंय ते बरोबर आहे. मग अशावेळी त्याची ती लेखी कबुलीच एक दुय्यम पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. तिसरी आणि सगळ्यात जास्त आढळणारी परिस्थिती म्हणजे जेव्हा मूळ दस्तऐवज हरवला जातो किंवा नष्ट होतो. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. हे त्या पुरावा सादर करणाऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे झालेलं नसावं. आपण जे सुरुवातीला इच्छापत्र जळाल्याचं उदाहरण पाहिलं होतं ते बरोबर याच परिस्थितीत बसतं.
चौथी परिस्थिती अशा पुराव्यांशी संबंधित आहे ज्यांना भौतिकदृष्ट्या हलवणं शक्यच नाही. उदाहरणार्थ, एखाद्या जुन्या इमारतीच्या भिंतीवर कोरलेला शिलालेख किंवा एखाद्या मोठ्या स्मारकावरचं कोरीव काम. आता या गोष्टी उचलून कोर्टात तर आणू शकत नाही, बरोबर? म्हणून अशा वेळी त्यांचा दुय्यम पुरावा स्वीकारला जातो. आता आपण ई आणि फ या दोन तरतुदी एकत्र समजून घेऊया, कारण त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जर मूळ दस्तऐवज हा पब्लिक डॉक्युमेंट असेल, म्हणजे सरकारी रेकॉर्ड किंवा कायद्यानं ज्याची प्रमाणित प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपी पुरावा म्हणून सादर करायला परवानगी असेल, तर ती सर्टिफाईड कॉपी दुय्यम पुरावा म्हणून सादर करता येते. आणि आता शेवटची 7वी परिस्थिती, जेव्हा मूळ कागदपत्र खूप मोठ्या संख्येनं असतात, म्हणजे समजा एखाद्या मोठ्या कंपनीची अनेक वर्षांची अकाउंट्सची फाईल्स असतील, तेव्हा त्या सगळ्या फाईल्स कोर्टात तपासणं हे खूपच गैरसोयीचं आणि वेळखाऊ असतं. अशा वेळी त्या कागदपत्रांची तपासणी केलेल्या एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची साक्ष किंवा त्याने बनवलेला रिपोर्ट पुरावा म्हणून स्वीकारला जातो. ठीक आहे, तर आपण 7 परिस्थिती पाहिल्या जिथे दुय्यम पुरावा देता येतो. पण थांबा, इथे खूप महत्त्वाचा ट्विस्ट आहे. प्रश्न हा आहे की प्रत्येक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा दुय्यम पुरावा चालतो का? याचं उत्तर आहे नाही. कायदा सांगतो की प्रत्येक परिस्थितीसाठी विशिष्ट प्रकारचा दुय्यम पुरावाच ग्राह्य धरला जाईल. या स्लाइडकडे नीट लक्ष द्या. कलम अ, क आणि ड मध्ये तुम्ही कोणताही दुय्यम पुरावा देऊ शकता, म्हणजे फोटोकॉपी किंवा तोंडी साक्ष सुद्धा चालेल. पण कलम ब साठी मात्र फक्त लेखी कबुली जबाबच पुरावा म्हणून ग्राह्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम ई आणि फ, जे पब्लिक डॉक्युमेंट्सशी संबंधित आहेत, त्यासाठी फक्त आणि फक्त सर्टिफाईड कॉपीच लागते, साधी झेरॉक्स कॉपी नाही. आणि कलम ग साठी तज्ज्ञाची साक्ष पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. कायद्यात काय लिहिलंय हे तर आपण पाहिलं, पण आपलं न्यायालय, आपलं सुप्रीम कोर्ट ह्या तरतुदींचा अर्थ कसा लावतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग यावरचे काही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय पाहूया. सर्वोच्च न्यायालयानं एका महत्त्वाच्या केसमध्ये एक मूलभूत तत्त्व सांगितलं आहे. ते म्हणतात की तुम्ही दुय्यम पुरावा सादर करण्यापूर्वी त्याचा योग्य पाया रचला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला आधी कोर्टाला हे सिद्ध करावं लागेल की मूळ दस्तऐवज का उपलब्ध नाही. तर ह्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही थेट कोर्टात जाऊन फोटोकॉपी नाही देऊ शकत नाही. आधी तुम्हाला कलम 60 मध्ये दिलेल्या 7 कारणांपैकी एक कारण सिद्ध करावं लागेल. तुम्हाला न्यायालयाला पटवून द्यावं लागेल की मूळ दस्तऐवज खरंच नष्ट झाला आहे किंवा हरवला आहे किंवा विरोधी पक्षाच्या ताब्यात आहे आणि तो देत नाहीये. हा पाया रचल्यानंतरच न्यायालय तुमचा दुय्यम पुरावा स्वीकारेल. जे विद्यार्थी जुना कायदा म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 शिकले आहेत, त्यांच्यासाठी ही एक छोटी पण महत्त्वाची माहिती. जुन्या कायद्यात हीच तरतूद कलम 65 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तिला कलम 60 मध्ये ठेवला आहे. आतला मजकूर आणि तत्त्व सारखीच आहेत, फक्त कलमाचा नंबर बदलला आहे. चला आता या संपूर्ण चर्चेचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक जलद आढावा घेऊया, म्हणजे क्विक रिव्हिजन करूया. प्रिलिम्स परीक्षेत दुय्यम पुराव्याशी संबंधित कलम कोणते असा थेट प्रश्न येऊ शकतो. तर मेन्स परीक्षेत तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल आणि विचारलं जाईल की ह्या परिस्थितीत दुय्यम पुरावा स्वीकारता येईल का? त्यामुळे तुम्हाला ह्यातील तत्त्व नीट समजणं खूप गरजेचं आहे. सगळं लक्षात ठेवायला अवघड वाटत असेल तर काळजी करू नका. फक्त 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर ते 3 मुद्दे आहेत. 1. कलम 60 जे प्राथमिक पुराव्याच्या नियमाला 7 अपवाद सांगतं. 2. दुय्यम पुरावा देण्याआधी त्याचा पाया रचणं म्हणजे मूळ कागदपत्र का उपलब्ध नाही हे सिद्ध करणं बंधनकारक आहे. आणि 3. एच. सिद्दीकी विरुद्ध ए. रामलिंगम हा या विषयावरचा सगळ्यात महत्त्वाचा केस लॉ. हे 3 मुद्दे लक्षात ठेवले की या टॉपिकवर कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकाल. अधिक न्यायव्यवस्था, एपीओ आणि कायद्याच्या परीक्षांवर आधारित सामुग्रीसाठी गंगा एज्युकेशनशी जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 61 समजून घेणार आहोत. हे कलम आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सच्या स्वीकार्यतेबद्दल. आणि हो, न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूपच महत्त्वाचं आहे. आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आपण कलम 61च्या परिचयापासून सुरुवात करू, मग त्याचा मुख्य नियम आणि अट समजून घेऊ. त्यानंतर काही प्रत्यक्ष उदाहरणे, जुन्या कायद्याशी तुलना आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्सवर नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. बघा, आजचं युग हे डिजिटल आहे, बरोबर? आपण ईमेल, व्हॉट्सॲप मेसेजेस, सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या गोष्टी रोज वापरतो. मग साहजिकच हे सगळे डिजिटल पुरावे कोर्टातही खूप महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच त्यांची स्वीकार्यता नक्की कशी असेल यासाठी कायद्यात एका स्पष्ट नियमाची गरज होती.
आणि हीच गरज कलम 61 पूर्ण करतं. आता आपण या कलमाच्या अगदी मूळ गाभ्याकडे वळूया, म्हणजे कायद्यात नेमकं काय लिहिलं आहे आणि त्यात कोणती महत्वाची अट घातली आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर न्यायालय कोणताही पुरावा फक्त तो डिजिटल स्वरूपात आहे म्हणजे कम्प्युटरवर आहे म्हणून नाकारू शकत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या कागदाला कायदेशीर महत्त्व असतं तसंच महत्त्व डिजिटल पुराव्यालाही असेल. अच्छा, मग आता प्रश्न येतो की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे नेमकं काय? तर बघा, यामध्ये आपले ईमेल्स आले, व्हॉट्सॲपचे चॅट्स आले, सीसीटीव्हीचा फुटेज, डिजिटल फोटोज अशा सगळ्या डिजिटल माहितीचा समावेश होतो. म्हणजे या कलमाची व्याप्ती खूप मोठी आहे हे लक्षात घ्या. या कलमामागचं सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे कायदेशीर समानता. म्हणजे कायदा डिजिटल डॉक्युमेंट आणि कागदी डॉक्युमेंट यांच्यात कोणताही भेदभाव करत नाही. दोघांनाही एकाच तराजू तोललं जातं. पण इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही जी स्वीकार्यता आहे ना, ती अमर्याद नाही, म्हणजे तिला एक अट आहे. आणि ती अट म्हणजे ही स्वीकार्यता कलम 63 मध्ये दिलेल्या अटींच्या अधीन असेल. तर मग कलम 63 काय म्हणतं? त्यानुसार कोणताही इलेक्ट्रॉनिक पुरावा स्वीकारण्याआधी कोर्ट 3 गोष्टी तपासतं. 1. तो रेकॉर्ड खरा आहे का, त्याची सत्यता. 2. ज्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल सिस्टममधून तो आला आहे ती सिस्टम विश्वसनीय आहे का. आणि 3. कायद्यानुसार जे सर्टिफिकेट लागतं ते जोडलेलं आहे का. चला, आता हे सगळं कायद्याच्या पुस्तकातून बाहेर काढून प्रत्यक्षात कसं दिसतं ते पाहूया. काही व्यावहारिक उदाहरणं आणि सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या निकालांच्या मदतीनं हे कलम अधिक स्पष्ट होईल. समजा 2 पार्ट्यांमध्ये एका करारावरून वाद झाला. त्यातली एक पार्टी पुरावा म्हणून काही ईमेल्स कोर्टात सादर करते. आता कलम 61 नुसार कोर्ट हे ईमेल्स नाकारू शकत नाही, पण कोर्ट ते पुरावा म्हणून तेव्हाच स्वीकारेल जेव्हा कलम 63च्या अटी पूर्ण करून त्या ईमेलची सत्यता सिद्ध केली जाईल. या विषयातला अनवर पीव्ही विरुद्ध पीके बशीर हा खटला म्हणजे एक मैलाचा दगड आहे. सुप्रीम कोर्टाने यात अगदी स्पष्ट केलं की इलेक्ट्रॉनिक पुराव्यासोबत सर्टिफिकेट देणं ही एक अनिवार्य पूर्व अट आहे. म्हणजे ते सर्टिफिकेट असायलाच हवं. त्यानंतर आला अर्जुन पंडितराव खोतकर खटला. यामध्ये कोर्टाने अनवर पीव्ही केसच्या नियमाला आणखी स्पष्ट केलं. कोर्टाने सांगितलं की हो, सर्टिफिकेट अनिवार्यच आहे, पण त्याला एक अपवाद आहे. जर मूळ डिव्हाइस म्हणजे तो कम्प्युटर किंवा मोबाईल फोन स्वतःच कोर्टात हजर केला तर मात्र सर्टिफिकेटची गरज नाही. आता सीसीटीव्ही फुटेजच्या महत्त्वावर येऊया. तोमासो ब्रुनो विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या केसमध्ये कोर्टाने हेच अधोरेखित केलं की फौजदारी खटल्यांमध्ये सत्य शोधून काढण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी सीसीटीव्हीसारखे इलेक्ट्रॉनिक पुरावे खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावतात. ठीक आहे, तर आता आपण नवीन भारतीय साक्षी अधिनियम 2023 आणि जुना भारतीय साक्षी अधिनियम 1872 यांच्यामध्ये काय महत्त्वाचा बदल झाला आहे ते थोडक्यात समजून घेऊया. बघा, जुन्या कायद्यामध्ये कलम 65 आणि 65 हे नंतर दुरुस्ती करून जोडण्यात आले होते. याउलट नवीन कायद्यात काय झालंय तर कलम 61 आणि 63 मध्ये सुरुवातीपासूनच डिजिटल पुराव्यासाठी एक अतिशय स्पष्ट आणि सुटसुटीत कायदेशीर रचना दिली आहे. यामुळे गोंधळ कमी झालाय. चला, आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय लक्षात ठेवायचंय? प्रिलिम्ससाठी लक्षात ठेवा, कलम 61चं मुख्य तत्व काय आहे किंवा कलम 61 आणि 63चा संबंध काय आहे यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. मेन्स परीक्षेमध्ये तुम्हाला ईमेल किंवा सीसीटीव्हीवर आधारित एखादी केस स्टडी दिली जाऊ शकते किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची स्वीकार्यता यावर टीप लिहायला सांगितल्यास आत्ता आपण चर्चा केलेल्या केस लॉसचा उल्लेख करणं खूप महत्त्वाचं ठरेल. चला तर मग परीक्षेला जाताना सगळं लक्षात राहावं यासाठी एक पटकन उजळणी करूया. तयार आहात? फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, कलम आहे 61 भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरी, मुख्य संकल्पना अशी आहे की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सना कागदी पुराव्यांसारखंच कायदेशीर महत्त्व आहे. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही स्वीकार्यता कलम 63च्या अटींवर अवलंबून आहे. बस. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. या डिजिटल युगात जिथे सगळं काही डिजिटल आहे तिथे कलम 63 अंतर्गत जे सर्टिफिकेट लागतं ते एका अर्थाने त्या पुराव्याची विश्वासार्हता ठरवणारी एक नवीन डिजिटल सही बनला आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम पाहणार आहोत, कलम 62.
हे कलम इलेक्ट्रॉनिक पुराव्याबद्दल बोलतं आणि ज्युडिशियरी एपीओ परीक्षांसाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 62चा नियम समजून घेऊ. मग त्याचं विश्लेषण करू, कोर्टात ते कसं लागू होतं ते पाहू, जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे ते बघू आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे यावर एक नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. कलम 62 नियम बघूया की ही मूळ तरतूद नेमकी आहे तरी काय. आपण बघतोच की आज सगळं काही डिजिटल झालं आहे, नाही का? मग ते गुन्हे असोत किंवा व्यवहार. आणि म्हणूनच ईमेल, व्हॉट्सॲप चॅट्स, सीसीटीव्ही फुटेज यांसारखे इलेक्ट्रॉनिक पुरावे कोर्टात खूप महत्त्वाचे ठरतात. आणि हेच पुरावे कसे सादर करायचे याचा पायाभूत नियम आपल्याला मिळतो कलम 62 मध्ये. बरं, कायदा काय म्हणतो ते बघूया. इलेक्ट्रॉनिक अभिलेखांमधील मजकूर कलम 63च्या तरतुदींनुसार सिद्ध केला जाऊ शकतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, जर आपल्याला कोर्टात एखादा इलेक्ट्रॉनिक पुरावा, समजा ईमेल किंवा व्हॉट्सॲप चॅट सादर करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला कलम 63 मध्ये दिलेली प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. इतकं सोपं आहे. ठीक आहे, आता ह्या तरतुदीला थोडं फोडून बघूया. म्हणजे यातले महत्त्वाचे शब्द आणि त्याची रचना समजून घेऊया. परीक्षेसाठी हे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणजे काय, तर डिजिटल फॉर्ममधला कुठलाही डेटा, मग तो आपला ईमेल असेल, सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा व्हॉट्सॲप मेसेज. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलम 63 नुसार सिद्ध केले जाईल. याचा अर्थ हा पुरावा ग्राह्य धरण्यासाठी कलम 63 मधल्या अटींची पूर्तता करणं बंधनकारक आहे. म्हणजे असं समजा की कलम 62 हे एक गेट आहे आणि कलम 63 ही त्या गेटची किल्ली आहे. तर मग ही कायदेशीर प्रक्रिया नक्कीच चालते कशी? चला बघूया. सगळ्यात आधी एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो. मग तो खरा आहे, विश्वासार्ह आहे हे सिद्ध करावं लागतं. आणि हे सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल, तर कलम 63 मध्ये दिलेली प्रक्रिया फॉलो करावी लागेल. म्हणजे कलम 62 प्रक्रिया सुरू करतं आणि कलम 63 ती पूर्ण करतं. आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कलम 62 हे एक प्रोसिजरल प्रोव्हिजन आहे. म्हणजे ही फक्त एक प्रक्रिया सांगते. यामध्ये कुठल्याही शिक्षेची तरतूद नाही. हा पुराव्याचा नियम आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांसाठी हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. चला, आत्तापर्यंत आपण थेरी बघितली. आता थोडं प्रॅक्टिकल होऊया. कोर्टात हे कलम नेमकं कसं वापरलं जातं ते काही उदाहरणांवरून समजून घेऊया. समजा एक उदाहरण घेऊ. एका कॉन्ट्रॅक्टच्या केसमध्ये पुरावा म्हणून व्हॉट्सॲप चॅट सादर केलं गेलंय. आता कोर्ट काय करेल? कोर्ट सगळ्यात आधी कलम 62चा संदर्भ घेईल आणि मग सांगेल की ठीक आहे, चॅट सादर केलंय, पण ते ग्राह्य धरण्यासाठी तुम्हाला कलम 63 अंतर्गत ज्या प्रमाणपत्राची गरज आहे ते सादर करावं लागेल. म्हणजे काय, तर ज्या फोनमधनं हे चॅट घेतले तो व्यवस्थित चालू होता आणि डेटामध्ये काही फेरफार झालेला नाही हे सिद्ध करावं लागेल. इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या बाबतीत एक केस आहे जी खूपच महत्त्वाची आहे, एक लँडमार्क जजमेंट आहे. त्या केसबद्दल आता आपण जाणून घेऊया. तर ही केस आहे अनवर पी.व्ही. विरुद्ध पी.के. बशीर. यातला मुख्य मुद्दा काय होता की प्रमाणपत्राशिवाय इलेक्ट्रॉनिक पुरावा स्वीकारता येतो का? आणि कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं, नाही. इलेक्ट्रॉनिक पुरावा स्वीकार्य होण्यासाठी कायद्यात दिलेलं प्रमाणीकरण अनिवार्य आहे, म्हणजे ते कंपल्सरी आहे. या एका निर्णयाने सगळा गोंधळ दूर केला आणि एक स्पष्ट नियम घालून दिला. बरं, हा नवीन कायदा आहे. मग जुन्या कायद्यात काय होतं? चला, आता जुना कायदा आणि नवीन कायदा यांची एक छोटीशी तुलना करूया. पहा, जुना जो आपला भारतीय पुरावा कायदा होता 1872चा, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्याबद्दलच्या तरतुदी कलम 65A आणि 65B मध्ये होत्या. आता नवीन भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 मध्ये काय केलंय, तर या तरतुदींना सोपं करून कलम 61 ते 63 मध्ये एकत्र आणलं आहे. म्हणजे मूळ तत्व तेच ठेवलं आहे, फक्त रचना अधिक सुटसुटीत आणि स्पष्ट केली आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. प्रिलिम्ससाठी लक्षात ठेवा, थेट प्रश्न येऊ शकतो की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सिद्ध करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमाशी संबंधित आहे. मेन्समध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर एक शॉर्ट नोट किंवा एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना काय लक्षात ठेवायची, तर कलम 62 हे कलम 63 साठी एक लिंक प्रोव्हिजन आहे. आणि हो,
उत्तर लिहिताना अनवर PV विरुद्ध PK बशीर या केसचा उल्लेख करायला विसरू नका. त्याने नक्की चांगले गुण मिळतील. चला एकदा पटकन उजळणी करूया. काय लक्षात ठेवायचं आहे? पहिलं, कलम म्हणजे सेक्शन 62 भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरं, मुख्य संकल्पना. ही एक लिंक प्रोव्हिजन आहे जी सांगते की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स कलम 63 नुसार सिद्ध केले पाहिजेत. आणि तिसरं, उद्देश. डिजिटल पुराव्याची सत्यता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणं. परीक्षेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर कलम 62च्या कार्याबद्दल लक्षात ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा शब्द कोणता? याच प्रश्नासोबत आपण आज थांबूया. याचं उत्तर आहे लिंक. आशा आहे की हे विश्लेषण आपल्या सगळ्यांसाठी उपयुक्त ठरलं असेल. न्यायपालिका, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांच्या तयारीसाठी अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आज आपण बघणार आहोत एक खूपच महत्त्वाचा सेक्शन, भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधला कलम 63. हा सेक्शन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सच्या ॲडमिसिबिलिटीबद्दल बोलतो. आणि हो, ज्युडिशरी आणि APO परीक्षांसाठी तर हा टॉपिक मस्ट आहे. तर आज आपण काय काय कव्हर करणार आहोत? सगळ्यात आधी कलम 63 नक्की आहे तरी काय ते समजून घेऊ. मग इलेक्ट्रॉनिक पुरावा ग्राह्य धरण्यासाठी कोणत्या 4 अटी आहेत ते बघू. त्यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, मॅन्डेटरी सर्टिफिकेटचा नियम. आपण काही महत्त्वाचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय पण डिस्कस करू. आणि शेवटी परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं याची एक क्विक रिव्हिजन करूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या पॉइंटने. बरं, आता एक साधा विचार करा. आजच्या काळात आपण व्हॉट्सॲपवर बोलतो, ईमेल पाठवतो, सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत. मग समजा कोर्टात एखादा व्हॉट्सॲप चॅट किंवा CCTV फुटेज पुरावा म्हणून दिलं, तर कोर्ट त्यावर विश्वास कसा ठेवणार? म्हणजे ते खरं आहे की एडिट केलेलं आहे हे कसं ठरणार? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 63 मध्ये. बेसिकली हा सेक्शन एक कायदेशीर चाळणी आहे, एक सेफ्टी गार्ड आहे. तो हे निश्चित करतो की कोणताही इलेक्ट्रॉनिक पुरावा कोर्टात स्वीकारण्याआधी तो ओरिजिनल आणि विश्वासार्ह आहे. बघा, कायद्याची भाषा थोडी क्लिष्ट वाटू शकते, पण याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही या सेक्शनमध्ये दिलेल्या काही अटी पूर्ण केल्यात तर तुमच्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची प्रिंटेड कॉपीसुद्धा मूळ डॉक्युमेंट इतकीच महत्त्वाची मानली जाईल. तिला एक प्रायमरी डॉक्युमेंटसारखंच ट्रीट केलं जाईल. आता इथे एक शब्द येतो, कम्प्युटर आउटपुट. आता कम्प्युटर आउटपुट म्हणजे काय? तर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून तयार झालेली माहिती. अगदी सोपं आहे. तुम्ही ईमेलचा प्रिंट काढला, ते झालं कम्प्युटर आउटपुट. मोबाईलचा स्क्रीनशॉट घेतला, तेही कम्प्युटर आउटपुट आहे. CCTVचा रेकॉर्डिंग किंवा अगदी आपले कॉल डिटेल्स CDRs, हे सगळं कम्प्युटर आउटपुट या कॅटेगरीत येतं. ओके, तर मग आता या सेक्शनच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. म्हणजे या 4 अटी ज्या पूर्ण झाल्याशिवाय कोणताही इलेक्ट्रॉनिक पुरावा कोर्ट स्वीकारू शकत नाही. याला आपण एक प्रकारे लीगल टेस्ट म्हणू शकतो. तर या 4ही अटी अँड आहेत किंवा नाहीत, म्हणजे सगळ्या पूर्ण व्हायलाच पाहिजेत. पहिली अट, ज्या डिव्हाइसमधनं पुरावा घेतलाय तो रेग्युलर वापरातला हवा. दुसरी, माहिती त्यात नॉर्मल कामाचा भाग म्हणून टाकलेली असावी. तिसरी आणि खूप महत्त्वाची, ज्यावेळी रेकॉर्डिंग झालं तेव्हा ते डिव्हाइस व्यवस्थित काम करत होतं, हँग वगैरे झालेलं नव्हतं. आणि चौथी अट म्हणजे जे आउटपुट म्हणजे प्रिंट किंवा कॉपी तुम्ही सादर केली आहे ती मूळ माहितीची हुबेहूब प्रत आहे. आता ह्या 4 अटी तर झाल्याच, पण यासोबतच एक अजून खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी कलम 63(4) मध्ये सांगितली आहे. तो आहे मॅन्डेटरी सर्टिफिकेटचा नियम. खरं तर या सर्टिफिकेटशिवाय त्या 4 अटींना काहीच अर्थ उरत नाही. हे सर्टिफिकेट म्हणजे त्या पुराव्यासाठी कोर्टात एंट्री पास आहे. चला हे एका उदाहरणाने पटकन समजून घेऊ. समजा एका चोरीच्या केसमध्ये CCTV फुटेज हाच मेन पुरावा आहे. मग आता प्रॉसिक्युशन कोर्टाला हे कसं पटवून देणार की हे फुटेज खरं आहे, यात काही छेडछाड नाहीये? उत्तर सोपं आहे, कलम 63(4)च्या सर्टिफिकेटने. आता या सर्टिफिकेटमध्ये काय काय असायला हवं? तर त्यात त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सची पूर्ण ओळख पाहिजे. म्हणजे ते कुठून आलं, कसं तयार झालं, कोणत्या डिव्हाइसमधून ते काढलं त्याचे डिटेल्स. सर्वात महत्त्वाचं, वर आपण ज्या 4 अटी बघितल्या त्या पूर्ण झाल्या आहेत असे कन्फर्मेशन. आणि शेवटी त्या डिव्हाइसचा जो इन्चार्ज आहे किंवा तिथल्या मॅनेजमेंटमधल्या जबाबदार व्यक्तीची सही. या सर्टिफिकेटचं महत्त्व सुप्रीम कोर्टाने अनवर PV विरुद्ध PK बशीर या केसमध्ये एकदम स्पष्ट केलं आहे. हा एक लँडमार्क जजमेंट आहे. कोर्टाने म्हटलंय की हे सर्टिफिकेट सादर करणं ही एक पूर्व अट आहे, म्हणजे प्री कंडिशन आहे. जर सर्टिफिकेट नसेल तर तो इलेक्ट्रॉनिक पुरावा कोर्टात ग्राह्यच धरला जाणार नाही. विषय संपला.
त्यानंतर अर्जुन पंडितराव खोतकर विरुद्ध कैलास कुशनराव गोरंट्याल या केसमध्ये या नियमाला आणखी मजबूत करण्यात आलं. कोर्टाने परत एकदा ठणकावून सांगितलं की सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्यच आहे. फक्त एकच अपवाद दिला, तो म्हणजे जर तुम्ही ते मूळ डिव्हाइस म्हणजे तो कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्वतःच कोर्टात तपासणीसाठी हजर करत असाल तर आणि तरच सर्टिफिकेटची गरज नाही. ठीक आहे, तर आता आपण नवीन आणि जुन्या कायद्यात काय फरक आहे हे थोडक्यात बघूया. पहा, जुना जो आपला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता त्यात हीच तरतूद सेक्शन 65B मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियमामध्ये तिला सेक्शन 63 मध्ये जागा दिलीय. मूळ नियम म्हणजे 4 अटी आणि सर्टिफिकेटचा जो गाभा आहे तो तसाच आहे. फक्त नवीन कायद्यात भाषा अधिक सोपी, स्पष्ट आणि आजच्या डिजिटल उपकरणांना लागू होईल अशी अपडेट केली आहे. ओके, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, विशेषतः जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी. या सेक्शनमधून परीक्षेत काय विचारलं जाऊ शकतं? लक्षात ठेवा, प्रिलिम्समध्ये सरळ प्रश्न येऊ शकतो, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची ॲडमिसिबिलिटी कोणत्या सेक्शनमध्ये आहे किंवा सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे की नाही. मेन्ससाठी ॲडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर शॉर्ट नोट तयार करून ठेवा. आणि हो, तुम्हाला एखादी केस स्टडी किंवा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न दिला जाऊ शकतो जिथे तुम्हाला या 4 अटी आणि सर्टिफिकेटची गरज ओळखावी लागेल. त्यासाठी अनवर PV आणि अर्जुन पंडितराव या केसेसचे नाव आणि त्यातील तत्त्व लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चला तर मग जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी डोक्यात फिट करून घ्या. पहिलं, सेक्शन नंबर आहे 63 भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरा, मूळ संकल्पना काय आहे तर 4 अटी आणि एक मॅन्डेटरी सर्टिफिकेट असेल तरच इलेक्ट्रॉनिक पुरावा स्वीकारला जाईल. आणि तिसरं, की प्रिन्सिपल म्हणजे नो सर्टिफिकेट नो ॲडमिसिबिलिटी, जे अनवर PV केसने स्थापित केलंय. परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्युडिशरी, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांसाठी अशाच सोप्या आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्कीच जोडलेले राहा. नमस्कार. न्यायालयात एखादी केस जिंकायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पुरावा कोणता असतो? बरोबर, मूळ दस्तऐवज. पण विचार करा, तो मूळ दस्तऐवज जर तुमच्याकडे नसेल आणि तो विरोधी पक्षाकडे असेल तर तुम्ही काय करणार? इथेच भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 64 तुमच्या मदतीला येतं. तर आज आपण याच अत्यंत महत्त्वाच्या कलमाबद्दल म्हणजे दस्तऐवज सादर करण्याच्या सूचनेबद्दलच्या नियमांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आजच्या या चर्चेत आपण फक्त नियमांवर बोलणार नाही, तर त्यामागे असलेला तर्क, त्याचा व्यवहारात कसा उपयोग होतो आणि हो, परीक्षेसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत या 6 टप्प्यांमधून आपण पुढे जाणार आहोत. मला खात्री आहे हे सगळं समजून घेतल्यावर हा विषय तुमच्यासाठी एकदम सोपा होऊन जाईल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण कलम 64चं मूळ तत्व समजून घेऊया, जे दुय्यम पुराव्यासाठी एक प्रकारे पायाच आहे. भारतीय पुरावा कायद्यामध्ये कलम 64 हे एका आधारस्तंभासारखं आहे, खास करून तेव्हा जेव्हा तुमच्याकडे मूळ दस्तऐवज नसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, न्यायपालिका आणि APO परीक्षांमध्ये ह्या कलमावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे यातील प्रत्येक बारकावा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे कायद्याच्या भाषेत थोडं किचकट वाटू शकतं. चला, सोपं करून सांगतो. याचा सरळ अर्थ असा आहे की जर मूळ डॉक्युमेंट म्हणजे ओरिजिनल हे समोरच्या पार्टीकडे असेल तर त्याची कॉपी म्हणजे दुय्यम पुरावा तुम्ही कोर्टात तोपर्यंत देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्या पार्टीला ते ओरिजिनल डॉक्युमेंट कोर्टात सादर करा अशी एक औपचारिक नोटीस देत नाही. या कलमाचा खरा आत्मा या 3 शब्दांमध्ये आहे. पहिला शब्द दुय्यम पुरावा. समजा एखाद्या विक्रीपत्राची झेरॉक्स कॉपी. दुसरा, सादर करण्याची सूचना म्हणजे काय? कायदेशीर भाषेत केलेली एक औपचारिक मागणी की तुमच्याकडे असलेलं ओरिजिनल डॉक्युमेंट कोर्टात घेऊन या. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, ताब्यात किंवा अधिकारात असणे म्हणजे तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की ते ओरिजिनल डॉक्युमेंट समोरच्या पार्टीकडेच आहे. बरं, पण असा नियम बनवण्यामागे कायद्याचा नेमका उद्देश काय आहे? का गरजेची आहे ही नोटीस देण्याची प्रक्रिया? चला ते समजून घेऊया. या नियमाचा मुख्य उद्देश आहे न्याय आणि निष्पक्षता. हा नियम सर्वोत्तम पुराव्याचा नियम किंवा बेस्ट एव्हिडन्स रूल कायम ठेवतो, जो म्हणतो की नेहमी मूळ दस्तावेजालाच प्राधान्य दिलं पाहिजे. यामुळे समोरच्या पार्टीला मूळ दस्तावेज सादर करण्याची एक योग्य संधी मिळते आणि पुराव्याची सत्यता पडताळून पाहता येते. चला, हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा
अने ब विरुद्ध एका मालमत्ता करारावरून केस दाखल केली आहे, पण त्या मालमत्तेचं मूळ विक्रीपत्र म्हणजे सेल डीड ब कडे आहे. आता अला जर त्या विक्रीपत्राची कॉपी कोर्टात सादर करायची असेल तर त्याला आधी ब ला ते मूळ विक्रीपत्र कोर्टात सादर करण्यासाठी नोटीस द्यावीच लागेल. हे बंधनकारक आहे. पण थांबा, कायद्यात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. तसंच इथेही आहे. आता आपण त्या खास परिस्थिती पाहूया जिथे ही औपचारिक सूचना देण्याची अजिबात गरज नसते. हे या कलमाचे महत्त्वाचे अपवाद आहेत, ज्यांना प्रोव्हिजो म्हणतात. तर मग प्रश्न येतो की ही नोटीस टू प्रोड्यूस देणं प्रत्येक वेळी म्हणजे ऑलवेज बंधनकारक आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कायद्याने अशा 6 परिस्थिती सांगितल्या आहेत जिथे तुम्हाला नोटीस देण्याची गरज नाही. चला त्या एक एक करून पाहूया. हे 6 अपवाद थोडे सोप्या भाषेत समजून घेऊ. पहिला, जर तुम्हाला जे डॉक्युमेंट सिद्ध करायचं आहे ते स्वतःचंच एक नोटीस असेल तर नोटीसवर नोटीस देण्याची गरज नाही. दुसरा, जर केसच्या स्वरूपामुळेच विरोधी पक्षाला हे माहीत असेल की त्या डॉक्युमेंटची गरज पडणार आहे. तिसरा, जर मूळ डॉक्युमेंट फसवणूक करून किंवा जबरदस्तीने मिळवलं असेल. चौथा, जर ओरिजिनल कॉपी आधीच कोर्टात जमा असेल. पाचवा, जर समोरच्या पार्टीने स्वतःच कबूल केलं असेल की डॉक्युमेंट हरवलं आहे. आणि 6वा, जर डॉक्युमेंट ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असेल आणि तिच्यापर्यंत पोहोचणंच शक्य नसेल. नुसता कायदा वाचून भागत नाही. कोर्टाने या नियमाचा अर्थ कसा लावलाय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण सुप्रीम कोर्टाचे 2 महत्त्वाचे निकाल बघू. ॲश सिद्दीकी विरुद्ध ए रामलिंगम या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली की दुय्यम पुरावा दाखल करण्याच्या ज्या अटी आहेत त्यांचं पालन हे काटेकोरपणे झालंच पाहिजे. म्हणजेच कलम 64 मध्ये जी प्रक्रिया सांगितली आहे ती पूर्ण केल्याशिवाय तुम्ही दुय्यम पुरावा कोर्टात देऊ शकत नाही. आता दुसऱ्या केसमध्ये जे यशोदा विरुद्ध के शोभा राणी कोर्टाने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. कोर्टाने म्हटलं की दुय्यम पुरावा मान्य करण्याआधी कोर्टाची खात्री पटली पाहिजे की मूळ दस्तऐवज खरंच उपलब्ध होऊ शकत नाही आणि तो मिळवण्यासाठी पक्षाने शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या पक्षाची आहे. आता एक प्रश्न जो सगळ्यांच्या मनात येतो तो म्हणजे जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि नवीन भारतीय साक्ष अधिनियम यांच्यात या तरतुदीबद्दल काही फरक आहे का? आणि इथे एक चांगली गोष्ट आहे किंवा सोपी गोष्ट म्हणा, जुन्या कायद्यात जे कलम 66 होतं तेच आता नवीन कायद्यात कलम 64 आहे. म्हणजे त्यातलं कायदेशीर तत्व आणि त्याचे अपवाद सगळं काही सेम टू सेम आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही, फक्त कलम क्रमांक बदलला आहे. हे लक्षात ठेवा. चला आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे ते पाहू. परीक्षेसाठी काही खास टिप्स. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांक आणि ते 6 अपवाद यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. मेन्समध्ये एखादी केस स्टडी किंवा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो जिथे तुम्हाला या नियमाचा वापर करावा लागेल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कलम 64 हे सर्वोत्तम पुराव्याच्या नियमाशी घट्टपणे जोडलेलं आहे. चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, कलम क्रमांक 64. दुसरी, त्याची मूळ संकल्पना म्हणजे दुय्यम पुरावा देण्याआधी नोटीस देणं. आणि तिसरी, त्याचे ते 6 महत्त्वाचे अपवाद. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आता हे सगळं समजून घेतल्यानंतर एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. विचार करा की कलम 64 द्वारे लागू होणारा हा सर्वोत्तम पुराव्याचा नियम कोर्टाच्या कामकाजात निष्पक्षता कशी आणतो आणि पुराव्यांमध्ये होणारी फेरफार कशी टाळतो. यावर नक्कीच विचार करा. कायद्याचे असेच अवघड वाटणारे नियम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आम्ही गंगा एज्युकेशनमध्ये नेहमीच प्रयत्नशील असतो. न्यायपालिका, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अधिक विश्लेषणासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 65 समजून घेणार आहोत. हा एक असा कायदा आहे जो कोर्टाच्या कामकाजाचा आपण म्हणू शकतो की एक प्रकारे पाया आहे. सही आणि हस्ताक्षराच्या पुराव्याशी संबंधित असलेलं हे कलम ज्युडिशरी आणि APO परीक्षांसाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. कधी विचार केला आहे का की जेव्हा कोर्टात एखादा मृत्यूपत्र म्हणजे विल किंवा एखादा करार सादर केला जातो तेव्हा त्यावरील सही खरी आहे की नाही हे न्यायाधीश नक्की कसं ठरवत असतील? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कलम 65 मध्ये मिळतं. तर मग चला कलम 65च्या खोलात जाऊया
बघा, या नियमाचा मुख्य उद्देशच आहे न्यायालयांना फसवणूक आणि बनावट कागदपत्रांपासून वाचवणं, आणि म्हणूनच ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. जरा विचार करा, जर हा नियम नसता तर काय झालं असतं? कोणतीही बनावट कागदपत्र कोर्टात सादर करून न्यायालयाची दिशाभूल करू शकलं असतं, आणि त्यामुळे न्यायाचा सरळ विपर्यास झाला असता. म्हणूनच कोर्टात सादर होणाऱ्या कोणत्याची डॉक्युमेंट्सची सत्यता तपासण्यासाठी हे कलम एक मूलभूत, एक फंडामेंटल नियम घालून देतं. आता अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर याचा अर्थ असा की कोर्टात फक्त एखादं डॉक्युमेंट सादर करणं पुरेसं नाही. ज्या व्यक्तीनं त्यावर सही केली आहे किंवा तो लिहिला आहे, ती सही किंवा ते अक्षर त्याच व्यक्तीचं आहे हे तुम्हाला सिद्ध करावंच लागेल. ते बंधनकारक आहे. आणि ही जी सिद्ध करण्याची गरज आहे ना, तीच आपल्या न्यायव्यवस्थेची अखंडता टिकवून ठेवते. यामुळे दोन्ही पक्षांना न्याय मिळतो आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक होते. ठीक आहे, तर मग आता प्रश्न असा येतो की हे सिद्ध कसं करायचं? कायद्यानुसार कोर्टात सही किंवा हस्ताक्षर सिद्ध करण्यासाठी नक्की कोणत्या पद्धती वापरल्या जातात? चला ते पाहूया. कायदा आपल्याला सही सिद्ध करण्यासाठी अनेक मार्ग देतो. पहिला, ज्या व्यक्तीनं सही करणाऱ्याला प्रत्यक्ष सही करताना पाहिलं आहे त्याची साक्ष. दुसरा, जी व्यक्ती सही करणाऱ्याच्या हस्ताक्षराशी परिचित आहे, म्हणजे समजा एखादा जुना मित्र किंवा ऑफिसमधला सहकारी, त्याची साक्ष. तिसरा मार्ग म्हणजे हस्ताक्षर तज्ज्ञाचं मत, जे सायंटिफिक ॲनालिसिस करून दिलं जातं. चौथा, कोर्ट स्वतः त्या वादग्रस्त सहीची तुलना त्या व्यक्तीच्या दुसऱ्या खऱ्या सहीशी करू शकतं. आणि पाचवा म्हणजे जर त्या व्यक्तीनं स्वतःच कबूल केलं की हो, ही सही माझीच आहे. चला, तर मग आता हे नियम फक्त पुस्तकात कसे दिसतात हे नाही, तर प्रत्यक्ष कोर्टात म्हणजे प्रॅक्टिसमध्ये कसे लागू होतात ते काही महत्त्वाच्या निकालांच्या मदतीने पाहूया. एक साधं प्रॅक्टिकल उदाहरण घेऊ. समजा एका कुटुंबात मृत्यूपत्रावरून वाद सुरू आहे. एक पक्ष म्हणतोय की मृत्यूपत्रावरची सही बनावट आहे, ती खोटी आहे. अशा परिस्थितीत ज्या पक्षाने ते मृत्यूपत्र कोर्टात सादर केलं आहे त्या पक्षावर ती सही खरी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी येते. मुरारी लाल विरुद्ध मध्य प्रदेश सरकार हा एक लँडमार्क खटला आहे. यात सुप्रीम कोर्टाने खूप महत्त्वाचा सिद्धांत मांडला. कोर्टानं म्हटलं की हँडरायटिंग एक्सपर्टचं मत हे एक उपयुक्त पुरावा नक्कीच आहे, पण ते कोर्टावर बंधनकारक नाही. याचा अर्थ असा की न्यायाधीश इतर सर्व पुराव्यांचा विचार करून आपला स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे मोकळे आहेत. त्याचप्रमाणे रामनारायण विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या खटल्यातही कोर्टानं पुन्हा एकदा याच गोष्टीवर जोर दिला की दस्तऐवजाचा लेखक कोण आहे हे सिद्ध करण्याचा भार, म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ, त्या पक्षावर आहे जो त्या डॉक्युमेंटवर अवलंबून आहे, आणि हे विश्वसनीय पुराव्याद्वारेच केले पाहिजे. आता आपण अलीकडच्या कायदेशीर बदलांवर एक नजर टाकूया, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, ही तरतूद पूर्वी भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 67 अंतर्गत होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तिला कलम 65 म्हणून नवीन नंबर देण्यात आला आहे. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की कायद्यातील मूळ तरतुदीत कोणताही बदल झालेला नाहीये, फक्त कलम क्रमांक बदललेला आहे. चला, आता या सगळ्या चर्चेतून परीक्षेसाठी नक्की काय महत्त्वाचं आहे त्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूया. प्रिलिम्स परीक्षेत तुम्हाला थेट नवीन कलम क्रमांक 65 आणि जुना कलम क्रमांक 67 यावर प्रश्न येऊ शकतो. मेन्स परीक्षेमध्ये सही सिद्ध करण्याच्या पद्धतींवर एक छोटी नोट लिहायला येऊ शकते, किंवा एखाद्या बनावट डॉक्युमेंटवर आधारित प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हो, उत्तरामध्ये मुरारी लाल खटल्याचा संदर्भ दिला तर तुमच्या उत्तराला नक्कीच अधिक वजन मिळेल. चला तर मग पटकन सगळं रिवाईज करूया. 3 गोष्टी अजिबात विसरायच्या नाहीत. 1. नवीन कलम क्रमांक आहे 65. 2. त्याची मूळ संकल्पना आहे की सही किंवा हस्ताक्षर सिद्ध करणं आवश्यक आहे. आणि 3. हे कलम परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ते फसवणूक टाळतं. न्यायव्यवस्था, एपीओ आणि इतर कायदे परीक्षांशी संबंधित अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.